नमस्कार. आपण ना मार्केटमधून चिप्स आणतो किंवा इन्स्टंट चिप्स करतो. तर ते कसे खायला खमंग लागतात, पण तेलकट पण ते तितकेच असतात. पण तुम्ही जर या पद्धतीने चिप्स केले ना, हे खमंग होतात, तेलकट अजिबात होत नाहीत आणि वर्षभर करून ठेवू शकतो आपण. आणि कधीही आपण करायला घेतले ना, तर अगदी 2 मिनिटाच्या आत असे कुरकुरीत, कमी तेलकट चिप्स आपल्याला घरच्या घरी अगदी वर्षभराच्या साठवणीत मिळून जातात. हे उन्हाळ कामातलं जर तुम्ही असं करून ठेवलं ना, तर मुलांना पटकन देता येतं. तर इथं मी ना हे असे ताजे पण घेतलेले नाहीत बटाटे. याचे ना आपण डिझायनर चिप्स बनवणार आहोत. तर हे बटाटे माझे काही ताजे नाहीत, शिळेच बटाटे आहेत, पण त्याचे पण चिप्स छान होतात. तर या पद्धतीनं घ्यायचे आहेत. जास्त पण असे लवचिक झाले नाही पाहिजे. थोडे निब्बर त्याच्यामध्ये निब्बरपणा, घट्टपणा असला पाहिजे, असे बटाटे आपण घेणार आहोत. म्हणजे काय होतं, ते चिप्सच्या आपल्याला मशीनवर छान असे स्लाईस त्याचे करता येतात. तर अगोदर ना याच्यावरची अशी साल काढून घ्यायची आहे. आणि आता इथं ना आपल्याला तुरटीचा वगैरे कशाचाच वापर करायचा नाही, लिंबाचा. तर इथं ना सोलल्यापासून, साल काढल्यापासून फक्त बटाटे स्वच्छ करायचे, सतत पाण्यानं धुवायचे, पाण्यात टाकायचे, म्हणजे काळेही पडत नाहीत आणि लालही होत नाहीत. या पद्धतीनं जर आपण सगळे साल काढून पाण्यामध्ये लगेच टाकून ठेवायचं आणि ते स्वच्छ धुतले जातात आणि त्याचं स्टार्च पण निघला जातो. जेवढ्या बटाट्यातला स्टार्च निघेल ना, तेवढं आपले चिप्स छान असे कुरकुरीत आणि पांढरे होतात. तर या पद्धतीनं मी सगळं साल काढून घेणार आहे. 2 किलो बटाटे आहेत. तर तेवढे तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही करू शकता. असं काही नाही की एवढेच बटाटे घेतले पाहिजेत. तर हे सगळं मी साल काढून आता बघा चिप्सची घेतलेली आहे मी ही मशीन. तर इथं मी ना डिझाईन करणार आहे चिप्सला. तर या पद्धतीचं असतं ते स्लायसर. तर एकदा आडवं करायचं आणि एकदा उभं केलं ना, तर एकदम जाळीदार आपल्याला डिझायनर चिप्स पापड मिळून जातात. आणि थोडंसं दाबून करायचं, कारण खूप पातळ केले ना तर तेलामध्ये ते खूप करपतातही आणि तेलकटही होतात. तर एकदा दोनदा असं करायचं, म्हणजे हे असं पडतं. आणि परत एकदा त्याला डिझाईन आली ना, आडवं एकदा उभं केलं ना, तर एकदम जाळीदार असे आपल्याला चिप्स आपले मिळून जातात. आणि थोडे जाड केले ना, तर ते पापड केल्यासारखेच होतात. आणि पातळ केले ना, तर काय होतं, तेलामध्ये ती करपतातही आणि तेलकट होतात. आणि असे जाडसर थोडेसे केले ना, तर उन्हामध्ये छान वाळले पण जातात. या पद्धतीनं करायचं आहे बघा. छान अशी डिझाईन पडते आणि मुलं खूप आवडीनं असे डिझायनर चिप्स खातात. त्यामुळे या पद्धतीनं करायचं. तुम्हाला अशी जाळी नको आहे, फक्त अशा रेषा हवेत, तर एकदाच फिरवायचं, डबल फिरवायचं नाही, एकदाच उभं फिरवायचं. ती पण डिझाईन छान होते. आणि ही जाळीदार तर एकदम तळल्यानंतर छानच दिसते. तर या पद्धतीनं ना काय करायचं, सगळे चिप्स पाण्यात टाकून 2दा-3दा सगळं स्टार्च निघेल इतपत हे धुवून घ्यायचं आहे. आता हे सगळे करून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचे. असं खळखळ पाणी उकळलं गेलं पाहिजे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ थोडंसं चाखून बघायचं, जास्तही चिप्सला मीठ चांगलं लागत नाही. तर चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये हे आपल्याला फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं नख बुडेल इतपत शिजवायचं आहे. कच्चं पण ठेवायचं नाही. कच्चं ठेवल्यामुळे काय होतं, ते वाळल्यानंतर चिप्स कडक होतात आणि थोडं जास्त शिजल्यानंतरही ते चांगले तळले जात नाहीत. थोडंसं मधली कन्सिस्टन्सी म्हणजे ठेवायची. थोडंसं नख बुडेल इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं अधनं-मधनं हलवून हे असं आपल्याला 2 मिनटासाठी, 2 ते 3 मिनटं छान उकळत्या पाण्यात ठेवायचं आहे. आणि बघा कसा त्याला कलर आलेला आहे शिजलेला. या पद्धतीनं सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी निथळेपर्यंत असंच जाळीत ठेवायचं आणि मगच वाळायला घालायचं आहे. तर कपड्यावर घाला, नाही तर पॉलिथिनच्या कापडावर घाला, छान वाळलं जातं. या पद्धतीनं हे बटाटे चिप्स आपले छान उकडून झालेले आहेत बघा. तर आता मी साधे पण चिप्स त्याच किसणीनं केलेले आहेत. तर असं मी उन्हामध्ये पटकन वाळू घालणार आहे. उन्हातच घालायचं, घरात सावलीत नाही घालायचं, उन्हात लगेच वाळले जातात. त्यामुळं हे सगळं एक एक असं करायचं. असंच एकमेकावर ठेवलं ना तर थोडेसे चिटकतात. तर थोडंसं सेपरेट असं वाळू घालायचं. छान वाळलेही जातात आणि निघलेही छान जातात. या पद्धतीने सगळे असे वाळू घालायचे सेपरेट. आणि बघा अशा पद्धतीनं माझे सगळे वाळू घातलेले आहेत मी हे.
तर 2-3 घंट्यातच छान वाळली जातात. तर अशी एवढी झालेली आहेत माझी वाळल्यानंतर बघा. तर आता ही तळल्यानंतर तर खूप छान तळले जातात. अगदी पापड जसे आपण बटाट्याचे करतो ना, त्याच पद्धतीचे तळले जातात. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही आणि कमी तेलकट, खुसखुशीत वर्षभराच्या साठवणीतलं उन्हाळं कामातलं हे उपासाचे पापड छान होतात. असं करून ठेवायचं आणि पटकन 2 मिनिटाच्या आत आपले चिप्स तयार होतात. या पद्धतीने हे चिप्स तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.